नागपूर विभागामध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये काही भागाची पाहणी करण्याकरता आज मी गेलो होतो। वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाटच्या परिसरामध्ये शहराला आणि काही गावांना भेटी दिल्या। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूरच्या भागामध्ये जिथे प्रचंड पाऊस आला त्या ठिकाणी भेटी दिल्या। खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी आलेला आहे। विशेषतः साधारणपणे जून आणि जुलै महिन्याचं जे काही ॲव्हरेज आपलं असतं त्याच्या 120% 190% हा पाऊस आहे। पण त्यातही हा सगळा पाऊस जुलै महिन्यात पडलेला आहे। जून महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणचा ॲव्हरेज पाऊस हा 60%च आहे ॲव्हरेजच्या। म्हणजे सगळी अतिवृष्टी जी काही झाली आहे कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। साधारणपणे जर आपण शेतीचा विचार केला तर कदाचित आता ही संख्या वाढूही शकते, पण आत्तापर्यंत जो काही प्राथमिक अंदाज आहे तो 1,34,871 म्हणजे जवळपास 1,35,000 हेक्टर एवढं शेतीचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे, काही ठिकाणी गाळ वाहून त्या ठिकाणी आलेला आहे, काही ठिकाणी अतिशय पिकाची परिस्थिती पूर्णपणे खराब झाली आहे, 100% लॉस आहे। विशेषतः सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। इतरही पिकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला नुकसान जे आहे पाहायला मिळत आहे। यामध्ये काही ठिकाणी असे लक्षात आलं की दुबार पेरणी केली होती आणि ती पण आता जवळपास संपुष्टात आलेली आहे। आणि प्राथमिक अंदाज असा आहे की आत्ता हे जे काही नुकसान झालेलं आहे यापैकी साधारण 35 ते 40% ठिकाणीच पुन्हा पेरणी करता येणं शक्य आहे। बाकी ठिकाणी काही वेगळा विचार करावा लागेल। रेग्युलर पेरण्या तर त्या ठिकाणी पुन्हा दुबार पेरण्या काही होऊ शकणार नाहीत, कारण आपला जो काही आता सीझन आहे तो सीझन ज्या टप्प्याला आहे त्या टप्प्याला त्याला ती वाढ मिळत नाही आणि म्हणून त्याही ठिकाणी काही वेगळा विचार हा करावा लागेल। साधारणपणे जिथे दुबार पेरणी होऊ शकते त्या ठिकाणचंही थोडंसं नियोजन हे सगळे विभागीय आयुक्त आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। आणि विशेषतः या ठिकाणी कापूस, मका, तूर आणि भात असं याचं बियाणं हे दुबार पेरणीकरता उपलब्ध करून दिलेलं आहे। खतं देखील त्याकरता उपलब्ध करून दिले आहेत। काही नियतन हे अजून रिलीज झालेलं नाही आहे, ते लवकरात लवकर त्या जिल्ह्यांना रिलीज जर केलं तर आपल्याला निश्चितपणे त्या जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीकरता ती खतं उपलब्ध करून देता येतील। तर तेही मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो आहे आणि मोठ्या प्रमाणात ते आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल याचाही प्रयत्न आपण करणार आहोत। साधारण पशुधन देखील साधारण 450च्या घरात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलं आहे। मोठ्या प्रमाणात घरं आणि गोठे यांचंही नुकसान झालेलं आहे, तर त्याही संदर्भात त्यांना मदत करणं हाही एक प्रयत्न असणार आहे। तातडीची जी मदत आहे, खावटीची मदत आहे ती आता देणं काही ठिकाणी सुरू केलं आहे, काही ठिकाणी लवकरच ती देखील देण्याची सुरुवात ही होईल। आज जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की मागच्या नुकसानीचे पैसे काही अजून मिळालेले नाही आहेत, त्यामुळे त्याही संदर्भात विचार करावा लागेल। पण किमान आता जे पंचनामे होतील त्याचे पैसे तरी शेतकऱ्यांना वेळेत कसे मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत। आणि थोडं सेन्सिटिव्हली हे संपूर्ण सर्वेक्षण झालं पाहिजे अशा प्रकारचेही निर्देश या ठिकाणी आम्ही दिले आहेत। यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी रपट्याची पुलं होती, लो लाईंग पुलं होती, ती तुटलेली आहेत। काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी संपलेली आहे। काही गावांमध्ये आता बसला फेरा मारून जावं लागेल अशा प्रकारची अवस्था आहे। तर याही संदर्भात जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इमिजिएट करण्याची कामं आणि लाँग टर्म करण्याची कामं या दोन्हीच्या संदर्भातला अहवाल आम्ही त्या ठिकाणी मागतो आहोत। आणि अर्थातच कामं तर पाऊस संपल्यावरच आपल्याला सगळी सुरू करता येतील, पण काही
इमर्जन्सीमध्ये कनेक्टिव्हिटी करता जी काही कामं करायची आहेत ती कामं आपल्याला कशी करता येतील याही संदर्भातलं आपल्याला आढावा जो आहे तो घ्यावा लागेल, तर त्याही संदर्भातले निर्देश दिले आहेत। यासोबत आज या पूर परिस्थितीच्या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचं मत देखील आम्ही जाणून घेतलं। मी त्यांना याही सूचना केल्या आहेत की अजून पूर्ण ऑगस्ट महिना आणि गेले 3-4 वर्षाचा 5 वर्षाचा ॲव्हरेज आपण बघितलं तर सप्टेंबर महिन्यात देखील काही प्रमाणात अतिवृष्टी होते। त्यामुळे हे सगळं सायकल जे आहे ते सायकल बदललेलं आहे। आत्तापर्यंत आपला रिस्पॉन्स टाईम हा चांगला राहिलेला आहे। विशेषतः अनेक लोकांचे मृत्यू आपण वाचवू शकलो, कारण वेळीच तिथे SDRF NDRFच्या टीम पोचल्या, लोकांना इव्हॅक्युएट करता आलं। यावेळेस जे काही धरणं आहेत त्यांचं मॉनिटरिंगही अतिशय योग्य पद्धतीनं आपण करतो आहोत। त्यामुळे कुठल्या धरणातनं पाणी सोडल्यानंतर ते किती वेळात कुठे पोचणार आहे याच्या अंदाजावर सगळं तिथं पुढचं प्लॅनिंग केलं जातं आहे, इव्हॅक्युएशन केलं जातं आहे। अर्थात ढगफुटीसारखी एखादी घटना घडली किंवा खूपच जास्त पाऊस आला तर मग ते आपल्या कंट्रोलच्याही बाहेर होऊन जातं, कारण विसर्ग सगळा थांबवता येत नाही आणि मग तो जो काही चालू असलेला विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये निसर्गाचा एकदम फार मोठ्या प्रमाणात जर त्या ठिकाणी पाऊस आला तर ते सगळीकडे आउटफ्लँकिंगही होतं आणि मोठ्या प्रमाणात पाणी हे सगळीकडे शिरतं। तर त्या संदर्भात अशा परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स टाईम कमीत कमी कसा होऊ शकेल हे देखील बघावं लागेल। विशेषतः आता गडचिरोलीची चिंता अधिक आहे, कारण हे सगळं पाणी वाहून गडचिरोलीकडे चाललेलं आहे। गडचिरोलीकडनं पुढे तेलंगणाकडे पाणी जात असताना तिकडेही जर पूर परिस्थिती तयार झाली, आता तर विसर्ग तिथे नीट चाललेला आहे, पण त्यांनी जर विसर्ग थोडा कमी केला तर हे सगळं आपलं सगळीकडचं आलेलं पाणी याच्यामुळे अडचणी तयार होतात। विशेषतः आता सिरोंचा हे वर्स्ट अफेक्टेड आहे, मोठ्या प्रमाणात तिथे कनेक्टिव्हिटी देखील तुटली आहे। खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघेही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो होतो तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की एक पुढच्या 4-5 वर्षाचा एक लॉंग टर्म प्लॅन तयार करून ही जी काही दरवर्षी गावं तुटतात आणि मग आपल्याला बरेच अडचणी निर्माण होतात, याला एक परमनंट कनेक्टिव्हिटी टप्प्याटप्प्याने आपल्याला कशी करता येईल याचा एक प्लॅन तुम्ही तयार केला पाहिजे। तो प्लॅन देखील आपण तयार करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करतो आहे। मला असं वाटतं की संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि येत्या काळामध्ये अशा प्रकारची कुठलीही आपत्ती आली तर त्या आपत्तीला सामोरं जाण्याकरता जे काही इक्विपमेंट्स आहेत किंवा ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी निश्चितपणे केलेल्या आहे। आज त्यासोबतच आम्ही वॅक्सिनेशनचा जो बूस्टर डोज आहे त्याचा जो कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी दिला आहे त्याही संदर्भातला आढावा घेतला आहे आणि सगळ्या जिल्ह्यांनी या बूस्टर डोजच्या संदर्भात प्लॅनिंग केलेलं आहे। पुढच्या 75 दिवसाचं प्लॅनिंग केलं आहे। मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांनाही विनंती करणार आहे की बूस्टर डोजला लाईटली घेण्यात येऊ नये। अनेकांना आता असं वाटतं आहे की आता कोरोना गेल्यामुळे बूस्टर डोज घेतला नाही तरी चालतो, पण आपल्या ज्या अँटीबॉडीज आहेत या अँटीबॉडीज बूस्टर डोज जर घेतल्या नाहीत तर त्या इफेक्टिव्ह राहत नाहीत आणि त्यामुळे पुन्हा कोरोना आपल्याला होऊ शकतो। आत्ता जगामध्ये 4था 5वा 6वा अशा वेगवेगळ्या लाटी आल्या, पण त्या लाटींचा परिणाम भारतावर याकरता झाला नाही की आपण डबल वॅक्सिनेटेड होतो। पण आता नवीन व्हेरियंट आल्यानंतर पुन्हा जर आपला बूस्टर डोज नसेल तर कदाचित आपल्याला त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि हा किती वेगानं वाढतो हे आपण 2ऱ्या आणि 3ऱ्या लाटेच्या वेळी बघितलेलं आहे। त्यामुळे आता हा जो काही 75 दिवसाचा कार्यक्रम आहे याची नीट आखणी प्रशासनाने केली आहे। ग्रामीण भागामध्ये हर घर दस्तक हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे। विशेषतः एक चांगली सूचना काही आमदारांनी आम्हाला दिली की आता शेतीची कामं चालली असल्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर यांच्या कामाच्या वेळा आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्याकरता सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थोडं उशिरा अशा प्रकारेही आपल्याला हर घर दस्तकसारखा कार्यक्रम चालवावा लागेल। तर त्याचे प्लॅनिंग जे आहे ते प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा बूस्टर डोज घेतलाच पाहिजे याचाही एक आढावा आम्ही घेतला आहे। यासोबत 2 अजून महत्त्वाचे कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी दिले आहेत। एक म्हणजे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवर तयार करणे, म्हणजे 75 तलावांचं पुनरुज्जीवन करणे किंवा नवीन तलाव तयार करणे। याच्यामध्ये नागपूर विभागाने चांगलं प्लॅनिंग त्याचं केलं आहे। कामाची सुरुवात झाली आहे। 90 तलावांचं पुनरुज्जीवन आत्तापर्यंत झालेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याने 75च्या ऐवजी 85, 100 असंच टार्गेट त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि कॉन्व्हर्जन्सच्या मॉडेलमधनं ही 75 सरोवरं
ही तयार करण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे। एक अजून महत्त्वाकांक्षी विषय जो काही या ठिकाणी आपण करणार आहोत, हर घर तिरंगा। या 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची 75 वर्षाच्या निमित्ताने आपण एक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याशी आणि देशाच्या अस्मितेशी जोडण्याकरता प्रत्येक घरी आणि प्रत्येक आस्थापनेवर तिरंगा लागला पाहिजे असा एक कार्यक्रम हा पूर्ण देशभरामध्ये राबवला जातो आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या नागपूर विभागात राबवला जावा या दृष्टीनं देखील त्याचंही प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे। आणि आपण सगळे जे माध्यमांचे प्रतिनिधी आहात, आपल्याही माध्यमातून याची अधिक प्रसिद्धी व्हावी आणि येत्या 15 ऑगस्टला सगळ्यांच्या घरी आणि सगळ्यांच्या आस्थापनेवर हा तिरंगा लागावा या दृष्टीनं देखील मी आवाहन करतो। पुन्हा एकदा या संपूर्ण पूर परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पूर परिस्थितीच्या संदर्भात सगळ्या प्रशासनाची बैठक घेतलेली आहे। विशेषतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत की पूर परिस्थितीमध्ये लोकांना पूर्ण मदत करा, पैशाची काळजी करू नका, शासन पूर्ण पैसा पुरवेल, ज्यांना रिहॅबिलिटेट केलं आहे त्यांची नीट जेवण्याची राहण्याची व्यवस्था करा, त्याकरता जे काही पैसे लागतील ते शासन पुरवेल, अशा प्रकारच्या सगळ्या सूचना या मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेल्या आहेत आणि आम्ही स्वतः त्याचं मॉनिटरिंग करतो आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा सामना निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू। अभी विशेष रूप से जो पूर्व विदर्भ का इलाका है, इस इलाके में जो बाढ़ पीड़ित गांव है उन गांवों का मैंने दौरा किया है और वहाँ पर परिस्थिति गंभीर है। विशेष रूप से परिस्थिति इसलिए आई कि जो हमारी जो एवरेज बारिश है उस बारिश की तुलना में उसके अनुपात में 120% टू 190%, 120 से 190% बारिश हुई है और वो भी सारा प्रतिशत जो है वो जुलाई में आया है। जून में तो एवरेज से 60% ही बारिश हुई थी। तो इसके कारण कम समय में ज़्यादा बारिश होने से बहुत बड़े पैमाने पर फ्लडिंग हुआ है। हमारे जितने डैम्स है वो डैम्स की लेवल बहुत बड़ी हुई है, सब दरवाजे खुले हुए हैं, बड़े पैमाने पर ये सारा पानी आया हुआ है और विशेष रूप से इसमें खेती का नुकसान ये बड़े पैमाने पर हुआ है। जो एक हमने उसका एक अंदाज़ा प्राथमिक रूप से लिया है, उसमें करीब 1,35,000 हेक्टेयर जो खेती है उसका नुकसान हुआ है और इसमें अभी वापस इसमें बुआई जो शुरू करनी है, तो अभी जो जिस फेज़ में मानसून के हम हैं उसमें करीब 35 to 40% ही वापस हम लोग उसमें सोइंग कर सकते हैं। तो उस दृष्टि से भी वापस जहाँ सोइंग हो सकता है उसका भी हम लोगों ने पूरा अंदाज़ा लिया है, उसकी व्यवस्थाएं भी की है। साथ साथ किसानों को मुआवजा मिले इसके बारे में उसका ठीक ढंग से एक जो निरीक्षण है वो होना चाहिए, सर्वे होना चाहिए, इसका भी पूरा प्रबंध किया गया है। साथ में जिनके घरों का नुकसान हुआ है, जहाँ मवेशियों का नुकसान हुआ है, ऐसे सारे चीज़ों को मद्देनज़र रखते हुए इसका सारा सर्वे किया जा रहा है और किसानों को उचित समय पर ये मुआवजा मिले इस प्रकार का प्रयास हम लोग करेंगे। आने वाले दिनों में और बाढ़ आ सकती है, इसका अंदेशा लेते हुए आगे की भी तैयारी हम लोग कर रहे हैं। देखिए, अभी विशेष रूप से अगर हम नागपुर विभाग का विचार करें तो यहाँ पर राइस है, सोयाबीन है या कॉटन है, इसका नुकसान ज़्यादा है। अमरावती विभाग की ओर हम जब जाते हैं तो वहाँ पर हम लोगों को थोड़ा सा हॉर्टिकल्चर का, यहाँ पर भी हुआ है लेकिन यहाँ मेजर नुकसान जो अभी दिख रहा है वो हॉर्टिकल्चर का नहीं है, वो मेजर नुकसान ये क्रॉप्स का है। मी आता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आहे आणि पूर परिस्थितीची पत्रकार परिषद आहे, त्यामुळे दोन्हीच्या नॉर्म्समध्ये राजकीय प्रश्नाची उत्तर बसत नाहीत। सर, बऱ्याचशा गावांमध्ये लाईन नाही आहे, आणि बरेच प्रॉब्लेम सुरू झाले।
आत्ता काही ठिकाणी जाणीवपूर्वक वीज बंद केली आहे. याचं कारण अशा परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या वर पाणी गेलं आहे. अशा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद करून ते पाणी रिसीड होतपर्यंत ते बंद ठेवणंच हिताचं असतं. पण आज तेही आम्ही आदेश दिले आहेत की याचं रिस्टोरेशन लवकरात लवकर झालं पाहिजे. विशेषतः आता जसं शहरांमध्ये आता हिंगणघाटचा विचार केला तर एक मोठा भाग हिंगणघाटचा काल पूर्णपणे बंद होता. आज आता टप्प्याटप्प्याने तो सुरू होतो आहे. ग्रामीण भागातही ती स्थिती आहे की ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेले आहेत तिथे वीज बंद केली आहे, पण ती सुरू करण्यात येईल. ते आता माननीय मुख्यमंत्री ठरवतील की कधी त्याचं उद्घाटन करायचं. ऐसा है कि हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने बूस्टर डोज का एक कोरोना वैक्सीन का एक महत्वाकांक्षी कार्यक्रम पूरे देश को दिया है. महाराष्ट्र उसमें पूरी तैयारी से उतरा है. आज इस नागपुर अंचल में मैंने जो कुछ यहाँ पर सभी कलेक्टर्स और हमारे संभागीय आयुक्त से जो बातचीत की है, इसमें पूरी तैयारी अगले 75 दिन की गई है और लोगों को ज़्यादा से ज़्यादा बूस्टर डोज के लिए प्रेरित करना, क्योंकि कई लोगों को लगता है कि कोरोना समाप्त हो गया. वो समाप्त नहीं हुआ है. जब तक हम बूस्टर डोज नहीं लेंगे तब तक हम कोरोना के खतरे से बाहर नहीं आ सकते. तो उस दृष्टि से पूरा प्लानिंग किया गया है और निश्चित रूप से आने वाले दिनों में जिस प्रकार से विशेष रूप से अगर हम नागपुर संभाग का अगर विचार करें तो इस संभाग ने नेशनल एवरेज से ज़्यादा ही वैक्सीनेशन किया है और बूस्टर डोज में भी ये सारा अंचल बहुत आगे रहेगा. तुम्हाला त्याची माहिती देतो ना, आज तो विषय नाही. नाही, नक्की जर कुठे मदत पोचली नसेल तर ती पोचवण्याचं काम केलं जाईल. सगळीकडे आमचं लक्ष आहे आणि मदत जाईल. ही जी घटना आहे ही अतिशय गंभीर आहे आणि आम्ही अतिशय गंभीरतेने ती घेतली आहे. अशा प्रकारे ॲश बंड तुटणं हे अतिशय चुकीचं आहे. भविष्यात हे होऊ नये याची तर काळजी घेतली जाईलच, पण आत्ता हे का झालं आणि याचे दोषी कोण आहेत याचीही उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. असं आहे की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात असा पाऊस येतो त्यावेळी जे मायनर प्रोजेक्ट्स असतात या मायनर प्रोजेक्ट्सवर कधीकधी त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच आपण सगळ्यांना हे सांगितलेलं आहे, ज्यांच्या ज्यांच्या अखत्यारीत आहेत, काही जिल्हा परिषदेचे आहेत, काही मायनर इरिगेशनचे आहेत, त्यांना हे सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ याचा आढावा घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे जर कुठे त्यांना आढळत असेल की एखादा बांध कमजोर झालेला आहे तर ते रेक्टिफिकेशन तात्काळ त्यांनी केलं पाहिजे. देखिए, ये पूरे राज्य का इसके ऊपर जो होता है पूरे राज्य का निर्णय एक साथ होता है. मैंने अभी आपको बताया ये केवल नागपुर संभाग का आपको बताया है. राज्य के अन्य इलाकों में भी बारिश के कारण नुकसान हुआ है. पूरा उसका एक जायज़ा लेने के बाद हम लोग जो किसान हैं उनको मदत करेंगे. नागपूर एअरपोर्टच्या कामाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आत्ताच निर्णय आलेला आहे. त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याच्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल. चला, थँक्यू.